एवढी थोडीच आहे. असेच तुम्ही लोकांना घाबरवता. आधी इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी हा विषय घेऊन तुम्ही 14 वर्ष घाबरवता. पण जे अरिस्टॉटलनी सांगितलं नाही, जे कन्फ्युशियसनी सांगितलं नाही, जे प्लॅटोनी सांगितलं नाही, जे युंगनी सांगितलं नाही, जे जॉन लॉकनी सांगितलं नाही, या सगळ्या तत्त्वज्ञांनी हे कधीच सांगितलं नाही की तुम्ही भीती कशी घालवा. यंग जनरेशननी सांगितलं काय. पण तुम्ही हास्य विनोदाने दहशतीचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकता हे नवीन पोरांनी सांगितलं. पोलीस त्यांना काठी मारायचं आणि पोरी अंकल आजवी मारू दे. त्या पोलिसाला मेल्यावर सारखं व्हायचं की म्हणजे काय पोरं. नवीन जनरेशन असे तुमचे ते ठसे फिसे आणि असे घाबरूनच त्या पोरांना तयार केलं. म्हणजे त्यांचे बाबा घाबरायचे घरी येऊन की नको नको काय बोलायला नको, दररोज चर्चेला जेवताना पण हळू बोला बाहेरचं ऐकेल, असं जे घरात वातावरण तयार झालं अख्ख्या देशभरात. आपण ह्या कोंडलेल्या वातावरणात जगूच शकत नाही. त्या पोरांनी दाखवून दिलं. अजून किती घाबरवणार. दगडांवरती ठसेल शोधा पकडा पोरांना. किती हिंमत आहे तुमच्यात बघूया. करा जेलच्या जेल फुल करा ना. असं नाही होत. कळलं नाही का तुम्हाला या पोरांचं सगळं वागणं बघून की आता आपण ह्यांच्याशी प्रेमानेच हाताळलं तर ही जनरेशन हाताळली जाऊ शकते. क्रोध, द्वेष, मत्सर ह्याच्याने ही जनरेशन सांभाळलीच जाऊ शकत. एफडीएच्या वतीनं जी कारवाई केली जाते, एफडीए आणि कारवाई होत राहील, चालू राहील. थेट मंत्रालयाचं कॅन्टीन जे आहे का नाही, मंत्रालयाचं कॅन्टीन काय आकाशात ना आलं त्यांच्यावरती रेड नाही घालायची. तेच हायकोर्टाने मुद्दा उपस्थित केला की तुमच्या मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये एकही कीटक सापडत नाही, असं कसं काय होऊ शकतं. तुम्ही खासगी आस्थापनांना वेगळा न्याय देता आणि तुमच्या जे प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ. जर अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या मंत्र्याच्या केबिन मध्ये जाऊ शकते ते एफडीए गेलं तर काय चुकीचं झालं. अरे अँटी करप्शन ब्युरो झरवळांच्या केबिन मध्ये गेलो होतो यार. म्हणजे ते आदिवासी मंत्री आहेत, गरीब माणूस आहे म्हणून त्याच्या केबिन मध्ये जायचं आणि एफडीए वाले तुमच्या कॅन्टीन मध्ये गेलो तर तुम्ही असतं यार. राहुल गांधी की मराठी चला काय आहे का मराठी. चला सर ते भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपण एक काहीतरी निर्णय घेत नाही की अनधिकृत बिल्डिंग ज्या पद्धतीने त्या बांधल्या गेल्या ते कोसळणारच. आज ना उद्या मृत्यूची संख्या वाढतच जाणार आहे. भिवंडी असो, मुंब्रा असो, उल्हासनगर असो, मीरा भायंदर असो, अगदी मुंबई असो. जे काही वर्षांपूर्वी जे प्रशासनाने दुर्लक्ष केलं त्याच्यातनं ज्या इमारती निर्माण झाल्या त्या कोसळणारच. ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. तो निर्णय घेण्याची वेळ जवळ आली आहे. नाही तर तुम्हाला दररोज अशा बातम्या ऐकतील 10 मेले, 20 मेले, 30 मेले. काय करायचं. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की शिक्षण हा आता विषय केंद्राने हातात घेतल्यामुळे सगळ्या परीक्षा या सेंट्रलाइज केल्यामुळे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि बाकीच्या गोष्टी होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण हा विषय दुर्लक्षित झालेला आहे. जिथे जिथे तुम्ही प्रायव्हेटायझेशन करता. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम हा नारा, ही घोषणा प्रत्येकाच्या तोंडात का गेली. तर पहिल्यांदा या देशामध्ये पहिला माणूस होता ज्याने सांगितलं शिक्षणाचं अभूतपूर्व महत्व समोर सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा सांगणारा पहिला या देशात म्हणजे जगातला पहिला तत्वज्ञ फिलॉसॉफर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाचं महत्व दिवसेंदिवस तुम्ही कमी करत चांगलं. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणा, श्रीमंतांच्या हातात शिक्षण द्या. म्हणजे काय शिक्षण शिकून फक्त श्रीमंतांची पुढे नसतील. म्हणजे ह्या काळात जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते आणि ते जर त्याच समाजातले असतील तर त्यांना शिकू दिलं नसतं तुम्ही लोकांनी. म्हणजे तुम्ही नाही पण या व्यवस्थेमुळे अनेक जण अशिक्षित राहणार आहे. त्याच्या पुढे दरी वाढत जाणार आहे. गरिबांची पुढे जाणार कुठे. ज्याचा बाप दिवसाला 1000 रुपये घेऊन येतो घरी मजुरी करून, त्याला म्युन्सिपाल्टीची शाळाही उघडी नाही. म्हणजे तो भले बुद्धिमान असेल, त्याला सर्व ज्ञान असेल. मी 11 वर्षाच्या एका पोराचा व्हिडिओ बघितला. तो 11 वर्षाचा पोरगा उघडपणाने सांगतो की तुम एक रहो
प्रोटेस्ट करो, हात में संविधान रखो. अरे 11 वर्षाचा पोरगा म्हणजे ज्ञानाचा जो पगडा होता एका विशिष्ट समाजाचा, एका विशिष्ट जातीचा, तो साफ कोसळलाय. आणि इंटेलिजन्शिया इज नॉट द मोनोपॉली ऑफ एनीबडी, इट इज एव्हरीबडीज गेम. पण एव्हरीबडीज गेम मध्ये गरीब पण आले, मग त्या गरिबांना कोण बघणार? आणि आजची शिक्षण व्यवस्था ही गरिबांसाठी नाहीच आहे. तर शिक्षणाचे प्रश्न घेऊन आता आपल्या महाराष्ट्रात गेल्या 10-15 दिवसामध्ये किती पेपर फुटीच्या न्यूज आल्या, असं बरं नाही ना. पण हे होत असताना आता रिझर्वेशन हटाव आंदोलन सारखी नवीन असं आहे की रिझर्वेशन हटाव बिटाव हे काउंटर प्रोडक्ट असतात. एखादं आंदोलन संपवायचं असेल, जेव्हा मंडळ यात्रा निघाली तेव्हा मंडळ यात्रेला विरोध करणारे कोण होते आणि तेच नंतर काय बोलत होत आहेत आता, हे काही वेगळं सांगायचं असतं. रिझर्वेशनचा मुद्दा हा नेहमी एखादा आंदोलन जेव्हा संपवायचं असतं, खतमच करून टाकायचं असतं, तेव्हा रिझर्वेशनचा मुद्दा निघतो. हा ज्यांनी 90 नंतरचा इतिहास बघितला आहे देशाचा त्याला प्रत्येकाला माहिती.